महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो, ते माझे आध्यात्मिक सद्गुरू सज्जनगड निवासी सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी महाराष्ट्राला सुखद स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य दाखवला, ते तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 5000 पेक्षा अधिक व्यासपीठांच्यावर उभं राहून मला क्रांतिकारकांची चरित्र सांगण्याचं भाग्य लाभलं। ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले थोर स्वातंत्र्य सेनानी, महान क्रांतिकारकांचे मुकुटमणी, लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, महाकवी, निबंधकार, क्रांतिसूर्य, स्वातंत्र्य सूर्य विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी माझ्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राचा, विचारांचा, पुस्तकांचा आणि क्रांतिकारकांच्या चरित्राचा अभ्यास करून घेतला आणि त्याचंच फळ म्हणून त्यांच्याच कृपा आशीर्वादानं, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आज मी ठिकठिकाणी व्यासपीठावरती उभं राहून हे सगळं सांगू शकतो। ते माझे या क्षेत्रातले गुरु स्वातंत्र्यवीर सावरकरांची 16 वर्ष सलग ज्यांनी कार्यवाह म्हणून सेवा केली। जाताना सावरकरांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाचे अधिकार ज्यांना दिले, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यवाह आचार्य श्री बाळाराव सावरकर। आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमतः या सगळ्या विभूतींना विनम्रपणानं अभिवादन करतो। दामोदर निवासी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी आपलं वय विसरून अपार मेहनत घेतलेले ज्येष्ठ नागरिक संघाचे सगळे सदस्य, पदाधिकारी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवन चरित्रातले काही तेजस्वी कण वेचण्यासाठी इथं उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माझ्या सभासद बंधूंनो, भगिनींनो, अनेक फुले फुलती, अनेक फुले फुलती, फुलोनी या सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे। अनेक फुले फुलती, फुलोनी या सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे। परी गजेंद्र शुंडेने जे उपटिले, परी गजेंद्र शुंडेने जे उपटिले, श्रीहरी साठी मेले, कमल पुष्पते अमर झाले मोक्षदाते पावन, कमल पुष्पते अमर झाले मोक्षदाते पावन, असं एका कवितेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या वहिनीला लिहिलेलं आहे। अनेक फुलं फुलत असतात, आपण झाडावरून इकडून तिकडून फिरताना बघतो, अनेक फुलं रोज जन्माला येत असतात, रोज फुलत असतात, संध्याकाळ झाली की सुकून जातात। अशा फुलांची महती गणती गणना कोणीही ठेवत नसतं, पण एखादंच फुल असं असतं, एखादंच फुल असं असतं की जे हत्तीच्या सोंडेनं काढलं जातं, श्रीहरीच्या चरण कमलावरती अर्पण केलं जातं आणि श्रीहरीच्या चरण कमलावरती अर्पण केलेलं ते पुष्प
पुढे निर्माल्य झाल्यानंतर सुद्धा भक्तिभावानं घरामध्ये प्रसाद म्हणून जतन केलं जातं. असं प्रसाद म्हणून राष्ट्राच्या हृदयामध्ये जतन व्हायचं असेल तर वहिनी आपल्याला हा त्याग करायला पाहिजे, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या वहिनीला सांगितलं. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे, जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे. बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे. बघा, सगळ्या कुटुंबाची धुळधाण झालेली आहे. मोठा भाऊ तुरुंगात आहे. कोणत्याही क्षणी धाकट्या भावाला अटक होऊ शकते, स्वतः सावरकरांना अटक होऊ शकते, कितीही वर्षाची शिक्षा होऊ शकते. भगूरचं घर जप्त केलेलं आहे. घरामधले देव सुद्धा काढून आणून रस्त्यावरती टाकलेले आहेत. 2 घरातल्या महिला अत्यंत दीनवाण्या परिस्थितीमध्ये फिरतायत नाशिकमध्ये. एखाद्या वडाच्या झाडाखाली बसतायत. कुणीतरी अर्धवट खाऊन टाकलेलं उष्ट केळ खाऊन आपला उदरनिर्वाह करतायत. अशा परिस्थितीमध्ये सापडलेल्या आपल्या मोठ्या वहिनीला स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतायत या कवितेमधनं की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने. हे अंधतेनं घेतलेलं व्रत नाहीये. आम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला ते हातात घेतलं त्यावेळेला माहिती आहे की हा निखारा आहे, पेटता निखारा आहे. आणि हा जळता पेटता निखारा मी हातामध्ये घेतोय. माझा हात भाजणार आहे, पोळणार आहे, पण हे अंधतेनं घेतलेलं व्रत नाहीये. आणि मग ते वहिनीची समजूत करतात आणि वहिनीला सांगतात की राष्ट्रासाठी आपण जगणार आहोत, देशासाठी आपण जगणार आहोत. आणि देशासाठी जगत असताना, राष्ट्रासाठी जगत असताना आपला आदर्श कोण आहे तर चाफेकर बंधू आहेत. ज्यांनी या देशासाठी सगळे घरातले तिन्ही भावंड यांनी या देशासाठी सर्वस्व पणाला लावलं, प्राणही दिले, ते आपले आदर्श आहेत. अष्टभुजेसमोर घेतलेली शपथ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या डोक्यामध्ये नेहमी होती. भगूरला अष्टभुजेसमोर घरातल्या देवघरामध्ये असलेल्या अष्टभुजेच्या मूर्तीवरती हात ठेवून, पायावरती हात ठेवून सावरकरांनी शपथली घेतली होती. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारेन. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारेन. शिवाजी सारखा विजयी होऊन मातृभूमीच्या चरणी स्वराज्याचा अभिषेक करेन किंवा चाफेकरांसारखा फाशी जाऊन मरेन. यापुढे माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन. बघा, शपथ पण किती तेजस्वी आहे. पळून जाण्याची भाषा नाहीये त्याच्यामध्ये. मारिता मारिता मरे तो झुंजेन, नुसतीच मरण्याची पण भाषा नाहीये. शत्रूला मारता मारता मरे तोपर्यंत झुंजण्याची भाषा त्याच्यामध्ये आहे. आणि ही शपथ सावरकरांनी पूर्ण आयुष्यभर पाळली. त्याच्यासाठी सर्वस्वाचा होम केला. म्हणून सावरकरांचं चरित्र हे तेजाचं चरित्र आहे. सावरकरांचं चरित्र का ऐकायचं? सावरकरांचं चरित्र पुढच्या पिढीला का सांगायचं? त्याचं कारण ते आहे. ते जे तेज आहे, ते जे ओज आहे, ते तेज पुढच्या पिढीच्या अंगामध्ये निर्माण व्हायचं असेल, की राष्ट्रभक्ती जर पुढच्या पिढीच्या अंगामध्ये निर्माण व्हायची असेल, तर मला तरी सावरकरांच्या इतका तेजस्वी पुरुष आपल्या भारतामध्ये अजून तरी कुठला दुसरा दिसला नाही. एवढं प्रचंड तेज आहे त्या इतिहासामध्ये, एवढा प्रचंड ओज आहे त्यांच्या त्या सगळ्या चारित्र्यामध्ये, एवढी प्रचंड ताकद आहे. माणसांना पेटवून सोडण्याची ताकद आहे. माणसांचे विचार बदलण्याची ताकद स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारात आहे आणि चरित्रात आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आहे. म्हणून सावरकरांचा प्रत्येक शब्द हे एक साहित्य आहे. सावरकरांचं प्रत्येक भाषण हे एक साहित्य आहे. सावरकरांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य हे एक साहित्य आहे. आणि म्हणून ह्या साहित्याचा अभ्यास म्हणजे राष्ट्राचा अभ्यास आहे. कारण सावरकर म्हणजेच राष्ट्र आहे. सावरकर म्हणजेच राष्ट्राचा विचार आहे. सावरकर म्हणजेच राष्ट्राची संकल्पना आहे. राष्ट्र कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर आहेत. राष्ट्रपुरुष कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर आहेत.
सावरकरांच्या अंदमानामधल्या जो कालखंड आहे, हा कालखंड का महत्वाचा आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला त्याचे काही प्रामुख्याने भाग करता येते. त्याच्यातला जो पहिला भाग आहे हा पूर्वपीठिका आहे. पूर्वपीठिका म्हणजे त्यांच्या भगूरमधल्या काळातलं वास्तव्य असेल, नाशिक मधल्या काळातलं वास्तव्य असेल, अभिनव भारताच्या स्थापनेचं कालखंड असेल, मित्रमेळ्याच्या स्थापनेचा कालखंड असेल, ही त्यांची वाटचाल आहे. त्याच्यानंतरचा जो एक कालखंड आहे तो ते पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असतानाचा कालखंड आहे, की ज्या कालखंडामध्ये त्यांना लोकमान्य टिळकांचा प्रत्यक्ष सहवास लाभला, लोकमान्य टिळकांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलं, तो कालखंड आहे. त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे तो लोकमान्य टिळकांच्या कृपा आशीर्वादानं पंडित श्यामजी कृष्ण वर्मांची शिष्यवृत्ती घेऊन ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडमध्ये त्यांनी जे क्रांतिकार्य केलं, इंग्लंडमध्ये जे काम केलं, त्याचा कालखंड आहे. त्याच्यामध्ये मग मदनलाल धिंगरासारखा एक क्रांतिकारक तिथे जन्माला आला, त्याला दिलेली प्रेरणा असेल, मॅडम कामांच्या माध्यमामधून सुरुवात केलेला उठाव असेल, रासबिहारी बोसांना दिलेली प्रेरणा असेल, अशा अनेक गोष्टींचा कालखंड तिथं आपल्याला त्या ब्रिटनमध्ये दिसेल. आणि मग ब्रिटनमधनं परत आल्यानंतर, म्हणजे ब्रिटिशांनी परत आणल्यानंतर, ती मर्सेलिसची जागतिक उडी आहे, त्रिखंडात गाजलेली उडी असं ज्याला म्हणतात, ती मर्सेलिसची उडी आहे. आणि मग तिथून भारतामध्ये परत आणल्यानंतर सावरकरांना साधारणपणानं 11 वर्ष अंदमानामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. हा अंदमानातल्या त्यांच्या शिक्षेचा एक स्वतंत्र कालखंड आहे. अंदमानाच्या शिक्षेनंतर त्यांना स्थानबद्ध करून रत्नागिरीत ठेवलं होतं. ती 13 वर्षाचा एक स्वतंत्र कालखंड आहे रत्नागिरीच्या ह्याच्यातला. आणि मग रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमधून सुटल्यानंतर पुढे मृत्यूपर्यंतचा जो हिंदुत्वासाठी सावरकरांनी केलेलं काम आहे, तो एक त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कालखंड आहे. सावरकर चरित्राचा अभ्यास करायचा झाला तर असा एका वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये करावा लागेल. आणि या प्रत्येक कालखंडावरती एक एक महिना रोज 2-2, 3-3 तास बोलायचं म्हटलं तरी सुद्धा वेळ कमी पडेल, इतकं प्रचंड कार्य या माणसाने तयार करून ठेवलेलं आहे. मग आपल्याला बघायचंय ते अंदमान. सावरकरांनी अंदमानामध्ये ज्या अत्यंतिक हाल अपेष्टा सोसल्या, जे कष्ट सोसले, ज्याच्यामुळे सावरकर अजरामर झाले, त्या हाल अपेष्टा, ते कष्ट, हे परत परत सांगायला पाहिजे तसं नाहीये. मला खात्री आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते ऐकलेले असतील, ते वाचलेले असतील, ते बघितलेले असतील. आपल्यापैकी काही जणांनी अंदमानला भेट पण दिली असेल, अंदमानामधली ती अंधार कोठडी पण बघितली असेल, की ज्या अंधार कोठडीमध्ये आयुष्याची 11 वर्ष सावरकरांनी घालवली. तो कोलू बघितला असेल, कसा होता सावरकरांचा अंदमानातला दिनक्रम. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सावरकरांनी अपील केलेलं होतं, कारण येताना मर्सेलिस बोटीवरनं उडी मारून सावरकर फ्रान्सच्या किनाऱ्यावरती आलेले होते. आणि सावरकरांचं असं म्हणणं होतं की मी आता फ्रान्सच्या ताब्यामध्ये होतो, मला ब्रिटिशांनी फ्रान्सच्या ताब्यातून परस्पर आणलेलं आहे, त्यामुळे ब्रिटिशांना माझा ताबा घेता येणार नाही, मला पूर्ववत फ्रान्सच्या ताब्यात द्यावं, असं अपील हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे सावरकरांनी केलेलं होतं. त्यापूर्वी सावरकरांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा झालेल्या होत्या. आणि या 2 जन्मठेपेच्या शिक्षा या हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय काय लागतो याच्यावरती अवलंबून होत्या. आणि हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं निर्णय दिला आणि सावरकरांचं अपील फेटाळून लावलं. आणि नक्की झालं की आता सावरकरांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला जावं लागणार आहे. दोन्ही शिक्षा वेगळ्या वेगळ्या भोगायच्या आहेत. बघा, एक जन्मठेप 25 वर्षाची, दुसरी जन्मठेप 25 वर्षाची, म्हणजे 50 वर्ष तुरुंगवास. 4 जुलै 1911 स्वातंत्र्यवीर सावरकरांना घेऊन ती बोट अंदमानच्या किनाऱ्याला लागली. सावरकरांनी अंदमानच्या त्या पोर्ट ब्लेअरच्या भूमीवरती पाय ठेवला. तो जो तुरुंग होता, त्या तुरुंगाचा तो अकराळ विक्राळ दरवाजा उघडला
आणि त्यानं सावरकरांना आत घेतलं. आत घेतलं एवढं नक्की होतं, बाहेर सोडणार की नाही माहित नव्हतं. कारण सगळ्यात अधिकाधिक यमयातना देणारा आणि कैद्यांचा अनन्वित छळ करणारा तुरुंग म्हणून अंदमानचा तुरुंग त्यावेळेला प्रसिद्ध होता. किती हाल अपेष्टा होत्या. एक पुस्तक आहे, वाचा. आम्ही असं म्हणतो की प्रत्येक हिंदू माणसाच्या घरामध्ये, प्रत्येक भारतीय माणसाच्या घरामध्ये भगवद्गीतेबरोबर हेही पुस्तक असलं पाहिजे. आणि त्याचं शक्य असेल तर पुढच्या पिढीसमोर सामुदायिक वाचन पण झालं पाहिजे. त्या पुस्तकाचं नाव आहे माझी जन्मठेप. सावरकरांनी अंदमानामध्ये कशा पद्धतीच्या हालापेष्टा भोगल्या हे त्यांचं आत्मचरित्र आहे, माझी जन्मठेप. सावरकरांनी अंदमानचा कालखंड उद्धृत करणारी किंवा सांगणारी 2 पुस्तकं लिहिली. एक आहे ते माझी जन्मठेप आहे आणि दुसरं आहे ते काळे पाणी नावाचं पुस्तक आहे. काळे पाणी ही कादंबरी आहे, पण माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे. आणि म्हणून सावरकरांनी त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी लिहिल्या. हे आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. का सांगितलं पाहिजे? तर येणाऱ्या नव्या पिढीला स्वातंत्र्याचं मोल नाहीये. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, ते कशा पद्धतीनं मिळालं, कशा पद्धतीनं ते मिळवलं गेलं, त्याच्यासाठी किती मोठ्या प्रमाणावरती बलिदान केलं गेलं, या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीला जर सांगितल्या तर त्यांना या स्वातंत्र्याचं मोल कायम राहील त्यांच्या मनामध्ये. तर या हुतात्म्यांच्या बद्दलचा आदर कायम राहील, नाहीतर राहणार नाही. आणि म्हणून माझी जन्मठेप हे पुस्तक प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे आणि पुढच्या प्रत्येक पिढीकडे ते हस्तांतरित झालं पाहिजे. ते वाचायला लावलं पाहिजे पुढच्या पिढीला आणि ते सांगितलं पाहिजे की बघ, जे स्वातंत्र्य तू आता उपभोगतोयस ना, ते स्वातंत्र्य या हजारो मृतदेहांच्याच वरती उभं राहिलेलं स्वातंत्र्य आहे. त्याच्यासाठी इतक्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर त्याग केलेला आहे. तेव्हा तू स्वतंत्रपणानं जगतोयस, हे स्वातंत्र्य उपभोगतोयस, हे सांगण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. मग सावरकरांचं अंदमानातलं कार्य हे त्यांनी तिथं भोगलेल्या शिक्षाच आहेत का? पहाटे 5 वाजता उठायचं. कसा होता सावरकरांचा तिथला दिनक्रम? सावरकरांना पहाटे 5 वाजता उठवलं जायचं. त्यांची जी ती छोटीशी कोठडी होती, त्या कोठडीमध्ये आपण आता सगळेजण अटॅच्ड संडास बाथरूमच्या फ्लॅटमध्ये राहतो किंवा घरामध्ये राहतो. काही नव्हतं बरं का तसलं तिथं. सावरकरांना एक डबा दिलेला होता. तो डबा त्या कोठडीत एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला असायचा. पहाटे 5 वाजता उठायचं, त्या डब्यावरती बसून प्रातर्विधी करायचा. तो डबा त्या कोठडीमध्ये तसाच असायचा. प्रातर्विधी आटोपल्यानंतर सावरकरांना तिथून बाहेर काढलं जायचं कोठडीमधनं आणि त्यांना जे काम नेमून दिलेलं होतं त्या कामावरती त्यांना पाठवलं जायचं. काय काम होतं? अत्यंत सुंदर कविता लिहिणाऱ्या सावरकरांच्या त्या सुंदर नाजूक हाताना काम होतं दोरखंड वळायचं. सावरकर ते दोरखंड वळायचे, त्यांच्या हातामधून रक्त यायचं. नंतर त्यांना कोलूला जुंपण्यात आलं. चुन्याची घाणी असते तशी घाणी असते, त्या घाणीमध्ये खोबरं टाकलं जायचं आणि बैलाच्या जागी सावरकरांना जुंपलं जायचं आणि ती घाणी रोज गोल 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 फिरवायची. 30 पाऊंड तेल काढलं पाहिजे असा नियम होता. दुपारी 12 वाजेपर्यंत काम केलं जायचं. 12 वाजता सावरकरांना जेवणासाठी नेलं जायचं. जेवण काय होतं? तिथं कैद्यांना कांजी मिळायची, जेवण मिळायचं. अंदमानातल्या ज्या रानभाज्या होत्या त्या भाज्या मिळायच्या. ती कांजी शिजवत असताना सकाळी संध्याकाळी ती शिजली आहे की नाही बघण्यासाठी तो रॉकेलचा दिवा त्या कांजीवरती असा धरून तो आचारी बघायचा. त्यातलं रॉकेल त्या कांजीमध्ये सांडलेलं असायचं. अशी रॉकेल युक्त कांजी त्या सावरकरांना तिथं अंदमानामध्ये खायला लागायची. बऱ्याचदा ती भाजी रानभाजी म्हणून आणलेली असायची, ज्याच्यामध्ये सापाचे तुकडे असायचे, गोमेचे तुकडे असायचे. असा साप आणि गोमयुक्त भाजीचा आहार सावरकरांना तिथं त्या वाढला जायचा, खायला दिला जायचा. आणि असा आहार घेऊन परत 12 वाजता नंतर थोड्या वेळानंतर परत त्यांना कामावरती आणलं जायचं. 4 वाजेपर्यंत काम करून घेतलं जायचं त्यांच्याकडनं. आणि 4 वाजता त्यांनी जे तेल काढलंय त्या तेलाची मोजदाद केली जायची. ते 30 पाऊंड जर भरलेलं नसेल
तर मग तो जो जेलर होता त्या जेलरच्या मनातील ती शिक्षा ठोठावली जायची. मग कधी फटक्याची शिक्षा असायची, कधी दंडाबेडीची शिक्षा असायची, कधी कधी 7 दिवस उभा राहायची शिक्षा असायची. खांबाला बांधून घातलं जायचं, उभं राहायचं 7 दिवस, बसायचं नाही. दंडाबेडी म्हणजे हातामध्ये बेडी असायच्या, पायामध्ये बेड्या असायच्या, या 2 बेड्यांच्या मध्ये एक मोठा लाकडी ओंडका असायचा आणि असं वावरायचं. उलट टांगून टाकण्याची शिक्षा असायची. त्यावेळेला त्या जेलरच्या मनामध्ये जी शिक्षा येईल ती शिक्षा ठोठवली जायची आणि ती शिक्षा भोगावी लागायची. किती कडक नियम होते अंदमानामध्ये. तुमच्याकडे एखादी चिठ्ठी सापडली, एखादी वस्तू सापडली, तर यापैकी कुठली तरी शिक्षा दिली जायची. आणि या शिक्षा आणि हे अत्याचार इतके अनन्वित होते की अनेक कैद्यांनी अंदमानामध्ये हे सहन न झाल्यामुळं अंगातले कपडे खिडकीला बांधून घेऊन, गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत. इंदुभूषण नावाचा मुलगा त्याच्यातलं एक उदाहरण आहे. इतके प्रचंड हाल अपेष्टा. आणि मग कधीतरी आठवड्यातून एकदा कैद्यांना थोडीशी मोकळीक दिली जायची. त्या वेळेमध्ये तो शौचाचा जो डबा आहे कोठडीमधला तो घेऊन जायचा, ते सगळी घाण ओतायची बाहेर, ते स्वच्छ धुवायचं आणि परत आणून ठेवायचा, पुन्हा आठवडाभर त्याच्यामध्ये शौच करायचं. संध्याकाळी 4 वाजता आणल्यानंतर विश्रांतीची वेळ असायची. विश्रांती म्हणजे एक फळी टाकलेली होती, त्या फळीवरती झोपायचं. पलीकडच्या बाजूला तो सकाळी शौच केलेला डबा असायचा, त्याचा घाण वास येत असायचा. अशी 11 वर्ष सावरकरांनी या अंदमानामध्ये काढली. बघा, थोडासा हवामानामध्ये बदल झाला, थोडस ऊन पाऊस झालं की आपल्याला लगेच व्हायरल इन्फेक्शन येतं. 3-3, 4-4 रुमाल आपण काढून नाक पुसायला सुरुवात करतो. 11 वर्ष स्वतःच्या विष्ठेचा वास घेत दिवस दिवस त्या छोट्याशा तुरुंगामध्ये, छोट्याशा कोठडीमध्ये सावरकरांनी काढलेले. मग काय केलं सावरकरांनी या 11 वर्षामध्ये? अंदमानाच्या 11 वर्षामध्ये सावरकरांनी कोलू पिसला हे सगळ्यांना माहिती आहे. सावरकरांनी चिलका कुठला हे सगळ्यांना माहिती आहे. सावरकरांनी दोरखंड विणले हे सगळ्यांना माहिती आहे. पण सावरकरांनी 3 अत्यंत महत्वाची कार्य, त्या कार्याचा शुभारंभ, त्या कार्याचं चिंतन अंदमानच्या या अंधार कोठडीत 11 वर्षात केलेलं आहे. आणि हे कोणी सांगत नाही. सावरकरांचं अंदमानातलं कार्य असं म्हटलं की तो कोलू आणि चिलका सांगितलं जातं, ते कमी नाहीये, निसंशय त्या बाबतीत सावरकर श्रेष्ठच आहेत. पण सावरकर स्वतःच असं म्हणतात की तुम्ही एक वेळ माझी मर्सेलिसची उडी विसरलात तरी चालेल, पण मी सांगितलेला हिंदुत्वाचा विचार विसरू नका. तसं मी म्हणेन की एक वेळ सावरकरांनी पिसलेला कोलू विसरलात तरी चालेल, पण सावरकरांनी अंदमानामध्ये 11 वर्षात चिंतन करून जे कार्य पुढे उभं केलंय ते आपल्याला विसरता येणार नाही. कारण सावरकरांच्या आयुष्यातल्या पुढच्या कार्यातल्या अनेक गोष्टींचा पाया त्यांनी तिथं घातलेला आहे. मानसिक पाया, चिंतन तिथं केलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, मगाशी मी बोलता बोलता सांगितलं की अंदमानामधून निघाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीला स्थानबद्ध केलेलं होतं. साधारण 13 वर्ष. या 13 वर्षाच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक कामं या रत्नागिरीमधनं केलेली आहेत. या कामाची मुहूर्तमेढ किंवा या कामाचं जे चिंतन आहे, हे चिंतन त्यांनी तिथं केलं. तो वेळ वाया नाही घालवला त्यांनी. एखादा असता तर दिवसभर एवढं काम केल्यानंतर झोपला असता, संध्याकाळी परत आल्यावर उठला नसता. तुमच्या माझ्यासारखा असता तर 100% नक्की झोपला असता, अजिबात उठला नसता. पण सावरकरांनी त्याचं चिंतन केलं. त्याच्यासाठीचा तो दुपारी 4 नंतरचा वेळ त्यांना जो मिळायचा, त्या वेळाचा त्यांनी उपयोग केला. आणि हे कसं लक्षात आलं तर मगाशी मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगितली अंदमानातली, तसं एक 3रं पुस्तक सावरकरांच्या नावानं प्रसिद्ध झालेलं आहे. त्या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानातून आपल्या धाकट्या भावाला लिहिलेली पत्र आहेत. 11 वर्षामध्ये 8 पत्र लिहिलेली आहेत. बघा, घरी पत्र पाठवायचं. तुम्ही मी आपण सगळेजण आज मोबाईलच्या युगामध्ये वावरतो.
आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, आपली सून असेल, कुणी असेल, आपला नवरा असेल, एक तासाभरात जाऊन येतो म्हणून गेला किंवा कुठल्या तरी परगावी गेला तर आपली अपेक्षा असते त्याने साधारण दर 50 किलोमीटरवरनं आपल्याला एखादा मेसेज पाठवावा, मी इथपर्यंत पोहोचलोय, सुरक्षित आहे, मी इथपर्यंत पोहोचलोय, सुरक्षित आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे, मी अमुक वेळेला येतो. अंदमानामध्ये असलेल्या सावरकरांना त्यांच्या घरी पत्र पाठवण्यासाठी वर्षातनं एकच दिवस दिलेला होता. 365 दिवसात त्यांना एकच पत्र घरून यायचं आणि ह्यांना घरी पत्र पाठवता यायचं, एकच. दुसरं जर पत्र पाठवलं तर ते जप्त केलं जायचं, ते पुढे पाठवलं जायचं नाही. आणि मग सावरकर आपल्या भावाला, नारायणराव सावरकर नाव त्यांचं, त्यांना बाळ या नावानं ओळखायचे. बाळला आपल्या धाकट्या भावाला लिहिलेल्या पत्रामध्ये सावरकर असं म्हणतात की ज्या दिवशी हे पत्रलेखन केलेलं असायचं किंवा करायला मिळायचं तो दिवस अंदमानच्या आमच्या वास्तव्यामधला वर्ष प्रतिपदेचा म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होता. कारण आमचं नवीन वर्ष तिथनं सुरू व्हायचं. आज मी घरी पत्र लिहिणार आहे. वर्षातून एक पत्र लिहायचं, ते सुद्धा पत्र खूप काळजी घेऊन लिहावं लागायचं, कारण ते 4 ठिकाणी वाचलं जायचं आणि मग पाठवलं जायचं. बऱ्याचदा एका पत्रामध्ये उल्लेख आहे की सावरकरांनी पाठवलेलं एक पत्र गहाळच झालं आणि बाळनी पाठवलेलं एक पत्र कलकत्त्यातून अंदमानापर्यंत आलंच नाही. अशा वेळेला जी गॅप पडायची ती साधारण 2-2 वर्षाची गॅप असायची. घराकडचं काही कळायचं नाही 2 वर्षात काय झालंय, मातृभूमीकडचं काही कळायचं नाही 2 वर्षात काय झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये सावरकर चिंतन करतायत आणि ते जे चिंतन करतायत ते आपल्या धाकट्या भावाला सांगतायत, त्या पत्राच्या माध्यमामधून सांगतायत. कोणत्या कोणत्या विषयावर चिंतन केलं सावरकरांनी अंदमानामध्ये. मी ज्यावेळेला ती पत्र वाचली, ज्यावेळेला त्या पत्रांचा अभ्यास केला, मला थक्क झालो, मी थक्क झालो अक्षरशः. इतकी कठोर शिक्षा भोगत असताना, इतके अत्याचार सहन करत असताना एखादा माणूस या सगळ्याच्या बाहेर जाऊन देशाचं इतकं चांगल्या पद्धतीचं चिंतन करू शकतो आणि आपल्या धाकट्या भावाला त्याच्यावरती मार्गदर्शन करू शकतो, लिहू शकतो 4 ओळी. ती पत्र वाचताना अंगाचा असा थरकाप होतो, थरकाप. एकूण 8 पत्र आहे ती आणि या 8 पत्रांच्या मध्ये प्रत्येक वेळेला एक चांगला विषय सावरकरने हाताळलेला आहे. काय लिहिलं त्याच्यामध्ये? माझी तब्येत बिघडती आहे, मला जेवण चांगलं मिळत नाही वगैरे वगैरे लिहिले. हो लिहिले, ते पण लिहिले, तेही लिहिले. पण तेही लिहित असताना, डोंगरीच्या तुरुंगामध्ये असताना सावरकरांनी पतंजलीच्या योगसूत्रांचा अभ्यास केला होता. त्यामुळे चित्तवृत्ती निरोधा हे जे योगाचं मूळ सूत्र आहे, हे मूळ सूत्र त्यांच्या अंगात चांगलं भिनलं होतं. आणि म्हणून अंदमानच्या त्या सगळ्या हालापेष्टांना सावरकरांनी धीरानं तोंड दिलं. त्यांची मानसिक स्थिती बिघडली नाही. मग त्या पत्रामध्ये एका पत्रामध्ये सावरकर बाळला विचारतायत की अरे बाळ, मला सांग, आपल्या देशामधल्या स्वदेशीच्या विचाराचं काय झालं? टाटांचा नवा लोखंडाचा उद्योग देशामध्ये सुरू झाला का? आणि कुठल्या उद्योगपतींनी देशामध्ये आणि कुठले उद्योग सुरू केले का, व्यवसाय सुरू केले का? बघा, अंदमानच्या कारागृहामध्ये इतकी कठोर शिक्षा भोगत असताना सावरकर चिंता करत होते की आर्थिकदृष्ट्या भारत संपन्न व्हायचा असेल, समृद्ध व्हायचा असेल तर भारतामध्ये नवे नवे उद्योग, स्वदेशी उद्योजकांचे तयार झाले पाहिजेत. आणि मग टाटांनी ते केले का आणि कुठल्या उद्योजकांनी केले का याची माहिती ते घेत होते. ह्याला म्हणायचं राष्ट्रासाठी जगणं. आणखीन एका पत्रामध्ये सावरकर असं म्हणतात, सावरकरांना स्वदेशीचा हा जो वसा मिळाला होता, हा अंदमानला जाण्यापूर्वी मिळाला होता आणि तो या पुण्यामध्येच मिळालाय. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना आताचा जो लकडी पूल आहे त्याच्या शेजारी ते स्मारक आहे. लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली म्हणू आपण,
किंवा लोकमान्य टिळकांच्या आज्ञेनं म्हणू, देशातली सगळ्यात पहिली विदेशी कपड्यांची होळी सावरकरांनी त्या लकडी पुलाच्या इथं केलेली होती. त्याच्यासाठी त्यांना दंडही झाला होता. महाविद्यालयानं दंड केलेला होता त्यांना. म्हणजे स्वदेशीचा विचार त्यांना मिळालेला होता, पण तो विचार अंदमानाची शिक्षा भोगत असताना सुद्धा जागा होता. आणि देश जर समृद्ध व्हायचा असेल तर स्वदेशी उद्योग वाढले पाहिजेत, आणि ते कुठपर्यंत काम आले याची चौकशी सावरकर करत होते आणि बाळला मार्गदर्शन करत होते की असं कोणी करतंय का बघ, करत असेल तर त्यांना मदत कर, मार्गदर्शन कर. पुढं अंदमानामधून बाहेर पडल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये जातीभेद निर्मूलनाचं काम केलं. या जातीभेद निर्मूलनाच्या विचाराचं चिंतन सुद्धा सावरकरांनी अंदमानामध्ये केलेलं आहे. राष्ट्र सर्वप्रथम हे सांगण्यापुरतं नव्हतं सावरकरांचं. आंध्राच्या प्रांतिक सभेनं तमिळनाडू पासून वेगळं होऊन स्वतंत्र आंध्र सभा स्थापन केली, आणि आंध्र सभा स्थापन केल्यानंतर त्याच्या एका अधिवेशनामध्ये आंध्र मातेचा जय जयकार केला. हे बाळनी सावरकरांना कळवलं. त्यावेळेला सावरकरांनी तिथे असं बाळना असं लिहिलेलं एका पत्रामध्ये की हा जो भाषिक अभिमान जागा व्हायला लागलेला आहे आपल्या देशामध्ये, हा पुढे देशाच्या अखंडतेला सुरुंग लागू शकतो याच्यामुळं. बघा, हे कधीच सांगतोय मी, 1914 सालचं आहे. 1914-15 साली भाषिक अस्मितेमुळं राष्ट्राचं ऐक्य धोक्यात येईल याचं चिंतन अंदमानामध्ये बसून सावरकर करत होते. आज आपल्याला ते चित्र दिसतंय. आणि मग ह्या आंध्रचा जय जयकार करणं, महाराष्ट्राचा जय जयकार करणं, मी महाराष्ट्रीयन आहे, मी आंध्रवासी आहे, मी तमिळी आहे, मी बंगाली आहे, मी बिहारी आहे, याच्यापेक्षा मी भारतीय आहे, हा विचार इथल्या लोकांच्या मनामध्ये रुजवण्याची गरज आहे असं त्यांनी बाळला लिहिलेलं आहे पत्रामध्ये. बघा केवढा मोठा विचार आहे. प्रादेशिक आणि भाषिक अस्मितेमुळे राष्ट्राच्या एकात्मतेवरती कशा पद्धतीने हल्ला होऊ शकतो, राष्ट्राची एकात्मता कशी धोक्यात येऊ शकते, याचा विचार 1915 साली सावरकर अंदमानामध्ये बसून करत होते. सावरकरांनी कित्येक गोष्टींचा विचार केला. जातीभेद निर्मूलनाच्या बाबतीमध्ये सावरकर असं म्हणतात, अंदमानामधल्या त्यांनी एका पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीला किंवा हिंदू संस्कृतीला जातीभेद हा सगळ्यात मोठा शाप आहे, की ज्याच्यामुळे आपला हिंदू समाज वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला गेलेला आहे आणि त्याचं नुकसान होतंय. त्यामुळे जर जातीभेद मिटवता आले तर हिंदू समाज अधिक प्रबळ होईल, हिंदू समाज अधिक बलशाली होईल, आणि त्या दृष्टीनं या देशामधल्या समाज पुढाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं सावरकरांनी एका पत्रामध्ये मत मांडलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सप्तबंद्या तोडायला सांगितलेल्या आहेत. बेटीबंदी, रोटीबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी अशा ज्या 7 बंद्या होत्या त्या तोडायला सांगितलेल्या आहेत. आणि जातीभेद विरहित हिंदू समाज हे जे स्वप्न पुढे त्यांनी हिंदू महासभेला दिलं, त्याचं चिंतन त्यांनी अंदमानामध्ये केलेलं आहे. किती दूरचा विचार आहे. ज्या जातीपातींच्या संघर्षामुळं आज आपल्या हिंदू समाजाचं एवढं मोठं नुकसान होताना आपल्याला दिसतंय, त्या जातीपातींचं निर्मूलन झालं पाहिजे आणि जातीविरहित हिंदू समाज निर्माण झाला पाहिजे, हे स्वप्न 1915 साली 16 साली सावरकर तिथं बसून बघत होते अंदमानामध्ये. त्याच्यासाठीच चिंतन करत होते, हिंदू समाजाला त्याच्यासाठी मार्गदर्शन करत होते त्या पत्रांच्या माध्यमामधून. आणि केवळ जातीभेदच नव्हे तर आपल्या भावाला सावरकर असं लिहितायत की तू वैद्यकीय शिक्षणासाठी बंगालमध्ये गेलेला आहेस, मला अशी शंका येतेय की एखाद्या बंगाली युवतीनं तुझं हृदय तर चोरलेलं नाही ना. आणि पुढे ते म्हणतायत की प्रिय बाळ
माझी धाकटी भाऊजाई जर बंगाली असेल तर ती मला आवडेल. केवळ जातीचं नव्हे तर प्रांतांमध्ये सुद्धा निर्माण झालेले हे भेद जर संपायचे असतील तर आंतरप्रांतीय विवाह पण झाले पाहिजे. त्याचा पुरस्कार सावरकर अंदमानामध्ये बसून स्वतःच्या भावाला सांगत होते. आणि पुढं बाळनी जो विवाह केला, बाळची पत्नी बंगाली आहे आणि प्रत्येक पत्रात तिचा आवर्जून पुढे सावरकरांनी उल्लेख केलेला आहे. मराठी जगलीच पाहिजे, महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, गुजरात मोठा झाला पाहिजे, कर्नाटक मोठा झाला पाहिजे, तामिळनाडू मोठा झाला पाहिजे. पण तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल मोठा होत असताना त्यांनी भारत म्हणून मोठं झालं पाहिजे, हे सूत्र सावरकर तिथे बसून सांगत होते. महाराष्ट्रानं महाराष्ट्र म्हणून मोठा नाही झालं पाहिजे, बंगालनं बंगाल म्हणून मोठं नाही झालं पाहिजे, त्यांनी भारत म्हणून मोठं झालं पाहिजे. हा एकत्रीकरणाचा विचार, देशाच्या एकत्रीकरणाचा विचार सावरकरांनी तिथून दिला. आणि आपल्या नव्या भावजाईला ते लिहितायत बघा, स्त्रियांच्या बद्दलचे सुद्धा विचार त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. आपल्या बंगाली भावजाईला ते लिहितायत की तू तरुण आहेस, तू तरुण आहेस, भविष्याला वर्तमानामध्ये बदलायचं सामर्थ्य तरुणींच्या अंगामध्ये असतं आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासाठी तू तुझ्या आरोग्याकडे लक्ष दे. स्त्रियांना, या देशातल्या स्त्रियांना हा देश जर बलशाली ठेवायचा असेल तर ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या त्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे प्रथम प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे, असा विचार सावरकर त्यावेळेला अंदमानामधनं त्या पत्रातून मांडत होते. बघा किती खोलवरती विचार करत होते, प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार करत होते, मुळाशी किती जात होते बघा प्रत्येक गोष्टीच्या. आणि हे सावरकरांच्या विचाराचं वैशिष्ट्य आहे. सावरकर म्हणजे हिंदुत्व नुसतं नव्हे, सावरकरांना बदनाम करणाऱ्यांना खऱ्या अर्थानं सावरकर समजलेलेच नाही. कारण सावरकरांनी या सगळ्या अंगानं राष्ट्राचा विचार केलेला आहे, अंदमानामध्ये या सगळ्याचं चिंतन केलेलं आहे. हे देशाचं झालं. ज्या वेळेला पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या मदतीला भारतीय सैन्य होतं आणि या भारतीय सैन्यानं समुद्र पार करून पलीकडे जाऊन खूप मोठ्या प्रमाणावरती पराक्रम केला, हे ज्या वेळेला सावरकरांना कळलं त्यावेळेला सावरकरांना आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतायत की अरे या निमित्तानं का असेना हिंदू समाजानं सिंधुबंदी ओलांडली, समुद्र पार केला, हे खूप चांगलं झालं. आपल्या देशातल्या सैनिकांनी जो पराक्रम गाजवला त्याच्यामुळे मला आनंद झाला. या देशातलं पौरुषत्व अजूनही शिल्लक आहे हे बघून मला खूप आनंद झाला. त्याही पुढे जाऊन चीनमध्ये प्रजासत्ताक राज्य स्थापन झाल्यानंतर बाळला लिहिलेल्या पत्रामध्ये सावरकर असं म्हणतायत की एखादं स्वप्न सत्यात आल्यासारखं झालं असेल. चीनमध्ये प्रजासत्ताक राज्य स्थापन झालं आणि ते पुढे असंही म्हणतात की बाळ ही एक दिवसातली घटना आहे असं समजू नकोस. 1850 पासून प्रजासत्ताक राज्यासाठी चीनने जो संघर्ष केलाय तो संघर्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बघा म्हणजे चीनचा इतिहास पण सावरकरांना माहिती होता, त्याच्यातून आपण काय घ्यायला पाहिजे ते माहिती होतं. आफ्रिकेनं काय केलं तेही त्यांना त्यावेळेला तिथं माहिती होतं. चीन काय करताय माहिती होतं, मेक्सिको काय करताय माहिती होतं, इंग्लंडमध्ये काय चाललंय माहिती होतं. सावरकर लिहितायत, बाळला लिहितायत की वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रांतिक सभांनी राजबंद्यांना मुक्त करावा अशा पद्धतीचे ठराव करायला सुरुवात केलेली आहे हे मला माहिती आहे, मला समजलंय. पण आमच्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतला जाईल असं नाही, कारण आमच्या बाबतीमधले बरेच सारखे निर्णय हे हिंदुस्थान सरकार घेत असतं आणि हिंदुस्थान सरकार आम्हाला सोडेल असं आम्हाला वाटत नाही. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन चाललं होतं त्यावेळेला ब्रिटनमध्ये सुद्धा एक आंदोलन चाललं होतं. ब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि तिथल्या तत्ववेत्यांचं असं म्हणणं होतं की महिलांना आत्मा नसतो, त्यामुळे त्यांना सारासार विवेक बुद्धी नसते, म्हणून त्यांना ह्याचा अधिकार नाही, मतदानाचा अधिकार नाही.
आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा याच्यासाठी ब्रिटनमध्ये महिलांनी आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये जाळपोळ केली, त्या महिलांनी अनेक गोष्टी केल्या. आणि सावरकरांना या सगळ्या घटनेची इत्थंभूत माहिती होती अंदमानामध्ये बसून. आणि सावरकर बाळला म्हणतायत की ब्रिटनमध्ये आगी लावणाऱ्या महिलांनी केलेले अपराध राजबंद्याचे अपराध गृहीत धरून त्यांना सोडलं जाईल, पण हिंदुस्थानमध्ये आम्ही केलेले अपराध हे राजबंद्यांचे अपराध गृहीत धरून आम्हाला सोडलं जाणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा राष्ट्रीय सभेनं पण याच्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. शेवटपर्यंत राष्ट्रीय सभेने याच्यात पुढाकार घेतला नाही, हा विषय वेगळा. पण वेगवेगळ्या प्रांतिक सभांनी याच्यामध्ये पुढाकार घेतले आणि 70,000 लोकांच्या सह्याचं निवेदन नंतर ब्रिटिश सरकारला पाठवलं आणि या राजबंद्यांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू केले. पण ब्रिटनमध्ये काय चाललंय, तिथल्या महिला कशासाठी आंदोलन करतायत, तिथल्या महिला कशासाठी आगी लावतायत, चीनमध्ये प्रजासत्ताक कसं स्थापन झालंय, मेक्सिकोमध्ये काय चाललंय, आयरिशांचं आंदोलन कुठेपर्यंत आलंय, पोर्तुगीजांचं काय चाललेलं आहे, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमधल्या भारतीय वंशांची जे लोक आहेत, हिंदी जे लोक आहेत, यांच्या प्रश्नामध्ये कुठेपर्यंत काय काय हालचाली चालल्या आहेत, या सगळ्याचा अभ्यास सावरकर अंदमानामध्ये बसून करत होते. आंतरराष्ट्रीय राजकारणावर सावरकरांचं लक्ष होतं. दुसऱ्या महायुद्धाचा, पहिल्या महायुद्धाचा कशा पद्धतीने आपण फायदा घेतला पाहिजे हे सावरकर बाळला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहितात की हीच वेळ आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे सगळं लिहिलेलं सावरकरांनी पुढे तंतोतंत जसंच्या तसं खरं होत गेलेलं आहे. ज्याला द्रष्टे पण म्हणतात, ते द्रष्टे पण ह्याच्यातनं अधोरेखित होतं. जे जे सावरकरांनी त्या वेळेला सांगितलं ते पुढे पुढे सगळीकडे आपल्याला लक्षात आलेलं आहे. चीन बलशाली होईल हे सावरकरांचं अंदमानातलं चिंतन आहे. चीनच्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर सावरकर भारतामधून पुस्तकं मागवायची, त्या पुस्तकांचं तिथं अध्ययन करायचे, ती पुस्तकं वाचायचे. आणि नुसती वाचायची नाहीत, वेळ जात नाही, काय करायचं, कोठडीमध्ये बसून आहे म्हणून आपलं पुस्तकं आपण वाचली, 4 कादंबऱ्या वाचल्या, तसं नव्हतं. सावरकरांना वेदांवरची आणि ह्याच्यावरची काही पुस्तकं बाळने पाठवली, तर एका पत्रामध्ये बाळला सावरकर लिहितायत की तुम्हाला वेदाच्या अर्थांची वगैरे पुस्तकं पाठवलीस, पण भारताला खऱ्या अर्थाला आज वेदाची गरज नाहीये. वेदाची गरज खऱ्या अर्थानं कुणाला आहे, तर ती ब्रिटनला आहे. का, तर वेदांनी सांगितलेलं तत्वज्ञान अंगीकारण्या इतकी भौतिक प्रगती त्यांनी केलेली आहे, आम्ही अजून तेवढी भौतिक प्रगती केलेली नाहीये. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर ओळ टाकलेली आहे की ज्या राष्ट्रामध्ये, जी राष्ट्र भौतिकदृष्ट्या संपन्न असतात आणि स्वसंरक्षणासाठी सिद्ध असतात, त्या राष्ट्रांना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा अधिकार असतो. वाराणसीनं जगाला एकही हुतात्मा दिला नाही, भारताला एकही हुतात्मा दिला नाही, असं सावरकरांचं वाक्य त्याच्यात. वाराणसीनं भारताला एकही हुतात्मा दिला नाही असं सावरकरांनी बाळला लिहिलेलं आहे. मग हे कुणी केलं पाहिजे, तर या देशातल्या तरुणानं सामर्थ्याची उपासना केली पाहिजे. आता त्याची गरज आहे. एकेका पुस्तकावरती सावरकरांनी अशी भाष्य त्या बाळच्या पत्रामध्ये केलेली आहे. खूप खोल आहे हे सगळं, खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अनेक विचार त्याच्यामध्ये सावरकरांनी असे मांडलेले आहेत की जे वाचल्यानंतर आपल्याला थक्क व्हायला होतं. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं चिंतन करत असताना, एका बाजूला हे सगळं मांडत असताना, एका बाजूला हे सगळं लिहित असताना, या सगळ्या गोष्टींवरती मार्गदर्शन करत असताना, दुसरीकडे सावरकर अंदमानामध्ये महाकाव्य पण लिहित होते. बघा, दिवसभर अंग मेहनतीचं प्रचंड काम करायचं आहे, ते तसलं कदान्न खायचं आहे, आणि संध्याकाळी कोठडीत आल्यानंतर त्यांना एक गायपाताचा काटा मिळाला होता. त्या काट्यानं ते चुन्यानं रंगवलेल्या भिंतीवरती कविता लिहायची. कमला नावाचं महाकाव्य सावरकरांनी तिथे लिहिलेलं आहे. काय आहे सुरुवात त्या कमला काव्याची? प्रियाची सोन चाफ्याची ती चमेली फुले,
प्रियाची सोन चाफ्याची ती चमेली फुले, तो तिच्यावरी ती त्याच्यावरती उधळती फुले, असं प्रेम काव्य तिथे लिहितायत सावरकर. काय मानसिकता असेल बघा. ज्या शिक्षांमुळे माणसं तुटून जात होती, मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत होती, आत्महत्येच्या विचारापर्यंत जात होती, तशा स्थितीमध्ये सुद्धा एकीकडं राष्ट्राच्या हिताचं चिंतन चालू आहे, एकीकडं आंतरराष्ट्रीय घडामोडींवरचं चिंतन चालू आहे, आणि दुसरीकडे प्रेमकाव्याची रचना पण सुरू आहे. आणि मग त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की काहीतरी लिहितायत. सावरकरांच्या लक्षात आलं, अधिकाऱ्याच्या हे लक्षात आलंय. आणि मग सावरकरांनी भिंतीवरती लिहिलेलं ते सगळं पाठ करून टाकलं. दुसऱ्या दिवशी चुन्यानं ते पुसून टाकलं. सावरकरांनी पुन्हा तिथे लिहायला सुरुवात केली. असं त्या भिंतीवरती लिहायचं, ते रंगवायला आले की ते पाठ करायचं. असं करत 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 7,000 ओळींचं महाकाव्य सावरकरांनी तोंडपाठ करून ठेवलं. आणि रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत आल्यानंतर ते सगळं लिहून काढलं, कमला नावाचं महाकाव्य. आम्ही उगीच म्हणत नाही की हजारो वर्षानंतर एखादा महापुरुष आपल्या देशामध्ये असा जन्माला येतो, किंवा कधी कधी आम्ही असं म्हणतो यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानम सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं श्रीकृष्णानं सांगितलं. म्हणजे ज्या ज्या वेळेला या देशामधल्या धर्मावरती आक्रमण होईल, त्या त्या वेळेला धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी मी जन्म घेईन. श्रीकृष्णानं त्याचं हे वचन 2दा खरं केलंय. एकदा खरं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं, आणि दुसऱ्यांदा खरं केलं ते सावरकरांच्या रूपानं. किती मोठं काम. एक माणूस एका राष्ट्रासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीनं कसा कसा विचार करतो बघा. सावरकरांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की पुढं सावरकर प्रकर्षानं हिंदुत्ववादी म्हणून पुढे आले. त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या पण केली. आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भरत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृता. आता आजकालचे डुप्लिकेट हिंदुत्ववादी आहेत, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे, ते या व्याख्येचा अर्थ असा काढतात की जे जे स्वतःला जे या मातृभूमीला, या भूमीला पुण्यभू आणि पितृभू मानतात ते हिंदू. पण मानतात या शब्दाला सावरकरांनी त्या व्याख्येमध्ये कुठेही स्थान दिलेलं नाही. यदा यदा आ सिंधू सिंधू पर्यंताय यस्य भरत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव असं म्हणलेलं आहे. म्हणजे ज्यांची आहे ही विशाल भरतभूमी, ज्यांची पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे, ते हिंदू आहेत. खूप काळजीपूर्वक व्याख्या केलेली आहे. मग याच्यामध्ये कोण बसतं? सावरकरांच्या या व्याख्येमध्ये हिंदू बसतात, बौद्ध बसतात, सिख बसतात, जैन बसतात. बसत नाहीत कोण? ख्रिश्चन बसत नाहीत, मुस्लिम बसत नाहीत, पारशी बसत नाहीत. कारण यांची पितृभू जरी भारत असली तरी पुण्यभू भारत नाही. त्यांची तीर्थक्षेत्र इथं नाहीत. पण बाकी सगळ्यांची मात्र पितृभू पण हीच आहे, पुण्यभू पण हीच आहे, कारण त्यांची तीर्थक्षेत्र पण इथंच आहे. ही सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या आहे. मग सावरकर हिंदुत्ववादी पुढे झाले, पण त्यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचं बीजारोपण कुठं झालं? अंदमानामध्ये झालं. सावरकर ज्यावेळेला अंदमानामध्ये शिक्षा भोगत होते त्यावेळेला शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना खाण्यासाठी म्हणून फुटाणे आणून ठेवलेले असायचे. आणि सावरकरांच्या लक्षात असं आलं की अंदमानामध्ये त्या फुटाण्यांच्या पोत्याला काही मुस्लिम कैदी शिवतायत, आणि ते फुटाणे खाल्ल्यानंतर
त्या कैद्यांना, हिंदू कैद्यांना ते बाजूला घेतायत आणि त्यांना सांगतायत की फुटाण्याच्या पोत्याला आम्ही शिवलेलो होतो, आम्ही शिवलेले फुटाणे तुम्ही खाल्ले, म्हणजे तुम्ही आजपासून मुसलमान झालात, चला आमच्याबरोबर नमाज पडायला. इतकी प्रचंड यातना असणारी, यमयातना असणारी शिक्षा भोगत असताना सुद्धा त्यांचा धर्मविशिष्ट अहंकार असा जागा होता आणि ते धर्मविशिष्ट कार्य त्या अंदमानाच्या कारागृहामध्ये धर्म परिवर्तनाचं करत होते. हे बघितल्यानंतर सावरकरांच्या लक्षात आलं की नाही, हिंदू धर्माची होणारी ही हानी थांबवली पाहिजे. पण करायचं काय? मग सावरकरांनी शुद्धीचा प्रयोग करायला सुरुवात केली. अशा सगळ्या कैद्यांना एकत्र बोलवून आणलं आणि त्यांना सांगितलं असं होत नाही, तुम्हाला परत हिंदू व्हायचंय का? ते म्हणले हो व्हायचंय, आमच्याकडून चुकून झालंय. सावरकरांनी त्या प्रत्येकाच्या हातावरती तुळशीचं पत्र दिलं, त्यांना गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं. म्हणले खा तुळशीचं हे पान, गायत्री मंत्र म्हटलंय, तुळशीचं पान खा, आजपासून तू परत हिंदू झालास. आणि तिथं त्या अंदमानच्या कारागृहामध्ये सुरू असलेलं धर्मांतराचं कार्य सावरकरांनी अशा पद्धतीने बंद पाडलं, थांबवलं. आणि मग सावरकरांच्या मनामध्ये चिंतन सुरू झालं की इतक्या यमयातना भोगत असताना सुद्धा जर असं धर्मांतराचं कार्य केलं जात असेल तर चांगली भूमी मिळाल्यानंतर, चांगलं वातावरण मिळाल्यानंतर हे कार्य किती मोठ्या प्रमाणावरती जर फोफावरेल. आणि मग जर हिंदू धर्म जगायचा असेल तर हिंदूंनी हिंदू म्हणून जगलं पाहिजे. सावरकर म्हणतात मी सगळ्यात चांगला, मी सगळ्यात अधिक मानवतावादी आहे. सावरकरांनी एका पत्रामध्ये बाळना लिहिलेलं आहे की हे जग एक राष्ट्र झालं पाहिजे. बघा केवढा उदात्त विचार आहे. सावरकर असं म्हणतात की माझं असं स्वप्न आहे की जग हे सगळं एक राष्ट्र झालं पाहिजे. म्हणजे आज जे वसुधैव कुटुंबकम वगैरे कल्पना मोदी मांडतायत त्याचं चिंतन सावरकरांनी अंदमानामध्ये केलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की हे सगळं जग हे एक राष्ट्र झालं पाहिजे. पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत हिंदुस्थाननं हिंदुस्थान म्हणूनच राहिलं पाहिजे, नाहीतर जगातली सगळी राष्ट्र हिंदुस्थान नष्ट करून टाकतील. तसं ते म्हणतात की जोपर्यंत अन्य धर्मीय, मी मानवतावादी आहे, मानव ही एकच जात आहे असं माझं म्हणणं आहे. पण हे कधीपर्यंत? जोपर्यंत इतर धर्म आपला धर्मविशिष्ट अहंकार सोडत नाहीत तोपर्यंत हिंदूंनी हिंदू म्हणूनच जगलं पाहिजे, नाहीतर बाकीचे धर्म हिंदू धर्म नष्ट करून टाकतील. सोडणार असाल सगळ्यांनीच सोडून टाका धर्मविशिष्ट अहंकार. नाही मग कोणी मुसलमान नाही, कोणी ख्रिश्चन नाही, कोणी हिंदू नाही, पण हिंदूंनी मात्र सोडून द्यायचा आणि बाकीच्यांनी आपलं धर्मविशिष्ट वैशिष्ट्य जपायची. असं झालं तर हिंदू जाती नष्ट होईल. हे सावरकरांचं तिथलं अंदमानातल्या चिंतनाचं पुढे मिळालेलं फळ आहे. आणि सावरकर कट्टर हिंदुत्ववादी झाले पुढे. आणि मग सावरकरांनी हिंदू राष्ट्राचा सिद्धांत मांडला आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले, हिंदुत्वासाठी प्रयत्न केले. हा सावरकरांचा विचार अंदमानामधून तयार झालेला विचार आहे. मराठी भाषेचा आपण म्हणतो सावरकर हे भाषा शुद्धीचे पुरस्कर्ते होते. तुम्ही, मी, आपण सगळेजण सावरकर की जय करतो, सावरकरांचा जय जयकार करतो. 26 फेब्रुवारी 28 मेला सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतो, माझ्यासारख्या एखाद्या वक्त्याचं भाषण पण ठेवतो. पण सावरकरांनी जो महत्वाचा विषय सांगितला होता भाषा शुद्धीचा, त्याकडे मात्र आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष असतं. कारण आपला मुलगा ड्युटीवरती जात असतो, त्याला बस पकडायची असते किंवा त्याला मेट्रोनं जायचं असतं, त्याला लीव नसते आणि म्हणून अलीकडे आम्ही सणवार सगळे जसं जसं वेळ मिळेल तसं करत असतो. बघा किती इंग्रजी बोललो आपण. पंचवीस शब्दांच्या वाक्यामध्ये 21 इंग्रजी शब्द असतात आणि तरी आपण मराठी बोलत असतो. सावरकरांना हे मान्य नाहीये. सावरकर तर इतके सुंदर विचार करत होते या बाबतीमध्ये. अंदमानामध्ये एकमेकांना बोलता यायचं नाही कैद्यांशी, कैद्यांना एकमेकांशी बोलता यायचं नाही, निरोप देता यायचे नाहीत. तसं दिलं तर शिक्षा होती. अशी काही चिठ्ठी चपाटी सापडली तर शिक्षा होती. मग सावरकरांनी या कैद्यांच्या मध्ये निरोप देण्यासाठी साखळ दंडांच्या आवाजाची एक भाषा तयार केली की ज्याच्यामध्ये ते साखळ दंडाशी वाजवले जायचे, खट 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 खट. आणि मग ती भाषा त्या कैद्यांना कळायची आणि तो निरोप सगळ्या अंदमानच्या तुरुंगामध्ये प्रसारित व्हायचा. भाषा शुद्धीचा पुरस्कार करणारे सावरकर भाषेचे जनक पण होते आणि ते कार्य त्यांनी अंदमानामध्ये केलं. सावरकरांनी
अंदमानामध्ये आणखीन एक खूप मोठं काम केलेलं आहे, कुणाला माहिती नाहीये. अंदमानामध्ये जसे हे राजबंदी होते, ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केल्यानंतर, क्रांतिकार्य केल्यानंतर जसे तिथं आणले जायचे, तसे तिथं दरोडे घातलेले, खून केलेले असे सुद्धा कैदी आणले जायचे की जे क्रिमिनल होते, अपराधी होते. सावरकरांनी त्यांना एकत्र केलं. सावरकरांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. म्हणजे आजच्या भाषेमध्ये प्रौढ साक्षरता वर्ग, भारतातला सगळ्यात पहिला प्रौढ साक्षरता वर्ग अंदमानच्या कारागृहामध्ये सावरकरांनी घेतलेला आहे. माहितीये कोणाला? त्या कैद्यांना सावरकरांनी लिहायला वाचायला शिकवायला सुरुवात केली. ते लिहायला वाचायला शिकल्यानंतर त्यांना पुस्तकं वाचायला द्यायला सुरुवात केली. त्यांच्या अंतःकरणामधली जी स्फुल्लिंग आहे, देशभक्तीची जी चेतना आहे, ती प्रज्वलित करायला सुरुवात केली. आणि मग त्यातले अनेक कैदी बाहेर गेल्यानंतर क्रांतिकारकांना मिळाले. त्यातले अनेक कैदी बाहेर गेल्यानंतर त्यांनी अंदमानामधल्या शिक्षांची वर्णनं तिथल्या वृत्तपत्रांच्या मधनं छापून आणली आणि सगळीकडे असंतोष निर्माण झाला. म्हणून सावरकरांना हे कैदी बडे बाबू म्हणायचे. आणि नंतर ज्या वेळेला सावरकरांनी जाहीर केलं की मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, मी अन्य कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही, मी हिंदू महासभेचं काम करणार आहे, आणि सावरकरांची भाषणं ज्या वेळेला सगळीकडे गाजायला लागली, त्यावेळेला सावरकरांना मारण्यासाठी म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली होती, एका कट्टर गुन्हेगाराची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि सावरकरांना मारण्यासाठी म्हणून तो गुन्हेगार सावरकरांच्या जवळ गेला, त्यानं वरती बघितलं, त्याला सावरकर दिसले आणि त्याच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. तो गडावाडा त्यांच्या पायावरती लोळायला लागला. त्यांनी त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि तो म्हणाला, बडे बापू आप. आणि सावरकरांना मारण्यासाठी म्हणून पाठवलेला तो हत्यारा, तो गुन्हेगार पुढे सावरकरांचा अंगरक्षक झाला. माहितीये, सावरकरांचं हे कार्य खूप महत्वाचं आहे. एकेका कैद्याच्या अंतःकरणामध्ये घडवलेलं परिवर्तन खूप महत्वाचं आहे. एकेका व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये निर्माण केलेली धगधगती जी राष्ट्राची ज्योत आहे ती महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दादू मियासारखा मुसलमान कैदी पण होता. पण सावरकर असं अंदमानामध्ये जगले. हे केलं सावरकरांनी अंदमानामध्ये, हे शिकवलं सावरकरांनी अंदमानामध्ये. अशा पद्धतीचं राष्ट्राला मार्गदर्शन अंदमानामधनं सावरकरांनी केलं. आणि म्हणून अंदमानातले सावरकर खूप वेगळे आहेत. केवळ कोलू पिसणारे, शिरका कुटणारे आणि दोरखंड वळणारे सावरकर अंदमानामध्ये नाहीत. सावरकरांना तेवढ्यासाठी मर्यादित करू नका. ते आहेच, निसंशय आहे. इतका त्याग, इतके कष्ट इतिहासात दुसऱ्या कोणी सोसले असतील असं नाही. निसंशयपणे ते महान कार्य आहे. पण त्याच बरोबरीनं ते व्यक्तिगत कार्य होतं, पण हे राष्ट्रासाठी केलेलं चिंतन आहे, राष्ट्रासाठी केलेलं हे काम आहे, म्हणून हे पण अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून अलीकडे आम्ही हा विषय सगळीकडे मांडायला सुरुवात केली. का तर सावरकरांच्या बद्दल जे असंख्य गैरसमज निर्माण झालेले आहेत, माफीवीर म्हणून त्यांची हेटाळणी झालेली आहे, त्यांच्यावरती नाना आरोप केले गेलेले आहेत. अर्थात जे आरोप करतात त्यांची लायकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सावरकरांनी 11 वर्ष शिक्षा भोगली. अंदमानच्या तुरुंगात यांना 11 दिवस जरी ठेवलं तरी यांचं प्रेत बाहेर येईल, अशी अवस्था आहे. पण एखाद्या महापुरुषाला, त्यातल्या त्यात सावरकरांसारख्या महापुरुषाला, की ज्याच्यावरती टीका केल्यानंतर दंगली उसळत नाहीत, ज्याच्यावरती टीका केल्यानंतर कोणी प्रतिकार करत नाही, ज्याच्यावरती टीका केल्यानंतर कोणी आव्हान देत नाही, प्रत्याव्हान देत नाही, अशा व्यक्तींवर टीका करणं खूप सोपं असतं. आणि सावरकरच म्हणतात, आम्ही नेहमी म्हणतो की तुम्हाला सावरकर चरित्राची उपासना करायची असेल, सावरकर भक्त व्हायचं असेल, तर उपेक्षिताचं जीर्ण जगण्याची सवय तुम्हाला पाहिजे. एवढं मोठं काम करणाऱ्या सावरकरांना स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं.
ज्यांनी देशासाठी 2 जन्मठेपेच्या शिक्षा भोगल्या, एवढ्या हाल अपेष्टा भोगल्या, अख्खा कुटुंब उद्ध्वस्त झालं. मोठे बंधू आणि हे दोघंही अंदमानामध्ये शिक्षा भोगत होते. घरदार सगळं जप्त केलेलं होतं. अशा अवस्थेमध्ये जे सावरकर कुटुंबियांनी हाल सोसले, त्या सावरकरांना स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. सावरकरांनी आपल्या सावरकर सदनामध्ये दादरला आपल्या घरावरती तिरंगा लावला, हिंदू महासभेचा ध्वज लावला आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला. पण सावरकर म्हणाले नाहीत, एवढं सगळं मी देशासाठी केलं कारण मला एका साध्या कार्यक्रमाला बोलवलं नाही, नाराज झाले. आजकाल नाराज होण्याची प्रथा खूप आहे. नाही मला कार्यक्रमाला बोलवलं, नाही माझा फोटो आला, बघा माझाच फोटो बरोबर कट केलाय. पण ज्यांना सावरकर विचार लोकांच्या पर्यंत ठेवायचे आहेत, सावरकरांच्या विचाराची उपासना करायची आहे, सावरकर भक्त म्हणून ज्यांना मिरवायचं आहे, त्यांनी उपेक्षिताचं जीवन जगलं पाहिजे. सावरकरांना भारतरत्न द्यावं न द्यावं, मागच्याही वेळेला मी सांगितलं, बहुतेक ठिकाणी गेल्यानंतर आम्ही सांगतो की मला तरी व्यक्तिशः असं वाटत नाही की द्यावं भारतरत्न. तुम्ही म्हणाल काय माणूस आहे हो, एवढं सगळं सावरकरांचं त्या सांगितलं भारतरत्न देऊ नये. आपल्यापैकी बरेच जण पदवीधर असतील. तुम्ही ज्यावेळेला महाविद्यालयामध्ये शिकत होता, पदवी घेत होता, पदवीसाठीचा अभ्यासक्रम करत होता, त्यावेळेला तुम्हाला शिकवणारे तुमच्यापेक्षा उच्च शिक्षित होते. तुमची परीक्षा घेणारे तुमच्यापेक्षा उच्च शिक्षित होते आणि तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले, तुमच्यापेक्षा वयाने जास्त मोठे असलेले तुम्हाला पदवी देत होते. या देशामध्ये एक तरी माणूस मला असा दाखवा की जो सावरकरांच्या पेक्षा जास्त कर्तृत्ववान आहे आणि म्हणून त्याला अधिकार आहे सावरकरांना भारतरत्न द्यायचा. एकही नाही. मला तरी कुणीही असा दिसत नाही की ज्याच्याकडे योग्यता आहे की सावरकरांना भारतरत्न द्यावं. अरे ज्यांचं नाव शेकडो हजारो भारतीयांच्या, लाखो भारतीयांच्या अंतःकरणावरती ज्यांचं नाव कोरलेलं आहे, त्यांना त्या भारतरत्नाचं काय? जे जन्मतःच विश्वरत्न आहेत त्यांना भारतरत्न कोण देणार? आणि म्हणून या असल्या कुठल्याही वादामध्ये न पडता सावरकरांचं चरित्र खऱ्या अर्थानं एका वेगळ्या दृष्टिकोनातनं आज अभ्यासण्याची आणि पुन्हा एकदा लिहिण्याची गरज आहे. सावरकरांचं तत्वज्ञान पुन्हा एकदा अभ्यासण्याची गरज आहे. जे सावरकरांचा जय जयकार करतात आणि सावरकरांच्या नावावरती समाजासमोर जातात, त्यांना पण सावरकर पूर्ण कळलेले आहेत असं मला अजिबात वाटत नाही. कारण सावरकर कळायला इतके सोपे नाहीतच. सावरकरांच्या विचाराचे अनेक पैलू आहेत आणि या अनेक पैलूंचा मिळून बनलेला तो हिरा आहे. त्याच्यातला एक पैलू आत्मसात केला म्हणजे सगळे सावरकर कळले असं नाहीत. माझाही तो दावा नाही, मलाही सगळे सावरकर एवढ्या वर्षात कळलेले नाहीयेत. कारण ते रसायनच वेगळं आहे. सावरकर स्वतःच असं म्हणतात की मी आज जे सांगतो ते लोकांना 10 वर्षानं पटतं, तोपर्यंत थांबण्याची माझी सिद्धता आहे. जगाच्या पुढे 10 वर्ष ज्यांची दृष्टी बघते आहे आणि काय घडणार आहे ते सांगते आहे, एवढा प्रचंड दृष्टेपण असणारा माणूस आहे तो असा एका दुसऱ्या जन्मामध्ये कळणं शक्यच नाहीये. किती गोष्टी त्यांनी सांगितल्या सावरकरांनी. स्वदेशीचा विचार लोकमान्य टिळकांचा सावरकरांनी पुढे आणला. का आणला? पुढे आणला तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय दबावाखाली तुमचा देश चेपू नये, तुमच्या देशाचं नुकसान होऊ नये, याच्यासाठी तुम्ही स्वयंपूर्ण असलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं असलं पाहिजे. आपल्या देशामध्ये ते टॅलेंट आहे, आपल्या देशामध्ये ती गुणवत्ता आहे, त्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या देशातल्या उद्योगपतींना वाव मिळाला पाहिजे. ही भूमिका सावरकरांनी त्यावेळेपासून मांडलेली आहे. आज आपण त्या मार्गावरती इतक्या उशिरा चाललेलो आहोत. देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकानच आखायच्या असतात असं सावरकर लिहून जातात, सावरकर सांगून जातात. देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकानच आखायच्या असतात.
बघा, तलवारीचं टोक आम्ही बोथट करून टाकलं, पीओके अजूनही आम्हाला मिळत नाहीये. शेजारच्या राष्ट्रांवर नव्हे तर त्याच्या पलीकडच्या राष्ट्रांशी मैत्री करा, सावरकरांनी सांगितलेलं आहे. शेजारच्या राष्ट्राशी नव्हे तर त्याच्या पलीकडच्या राष्ट्राशी मैत्री करा, म्हणजे शेजारचं राष्ट्र ज्यावेळेला उपद्रव करतं त्यावेळेला त्याला दोन्ही बाजूने चेपता येतं. पाकिस्तान, बांगलादेश त्याचं उदाहरण आहे. आज देश स्वयंपूर्ण नाही. आज आम्ही किरकोळ किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा अवलंबून आहोत दुसऱ्यावरती. आणि म्हणून ट्रम्प सारखा माणूस आपल्याला 50% आणि 25% टेरिफची भीती घालून वाकवण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारण काय तर आम्ही स्वतंत्र नाही, आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत. शस्त्रेण रक्षती राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते, असं सावरकर म्हणायचे. म्हणजे राष्ट्राचं रक्षण हे शस्त्रानंच होतं आणि म्हणून देश शस्त्रदृष्ट्या समृद्ध असला पाहिजे, असं सावरकरांनी पहिल्यापासून सुरुवातीपासून सांगितलं. आपल्या संरक्षणावरचा खर्च जास्त असला पाहिजे, हेही सावरकर सांगायचे. कारण देशाच्या सीमा सुरक्षित असतील तर तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आज काय झालं? आज इतक्या वर्षानंतर, 70 वर्षानंतर आपल्याला त्याच भूमिकेकडे जायची वेळ आली आणि देशाच्या संरक्षणावरचा खर्च ज्यावेळेला आपण वाढवला आणि वेगवेगळ्या पद्धतीची चांगली अत्याधुनिक शस्त्र आणली, तेव्हा आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये टिकावा लागू शकला आपला. नाहीतर 62ला आम्ही आमची चीनला भूमी देऊन बसलोच. पीओके गेलेलाच आहे. ते चित्र आणि आजचं समृद्ध देशाचं चित्र बघा. आणि म्हणून धोरण कुणीही राबवत असलं तरी हे नक्की आहे की ते सावरकरांचं धोरण आहे. राबवतंय कुणी राबवू दे, पण ते सावरकरांचं धोरण आहे. हे मान्य करू देत न करू देत, पण हे काळाच्या इतिहासाकडे बघितलं की काळाच्या ओघात ते दिसतं, सिद्ध होतं की हे सावरकरांचं धोरण आहे. सावरकरांनी त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे. थोडासा उशीर झालेला आहे आपल्याला, पण सावरकरांचं हे जे चिंतन आहे, हे चिंतन नव्या पिढीसमोर खऱ्या अर्थानं मांडण्याची गरज आहे. नाहीतर दुबळी पिढी तयार होईल, राष्ट्राबद्दलचं प्रेम नसणारी पिढी तयार होईल, देशाबद्दलची समर्पणाची भावना नसणारी पिढी तयार होईल. आणि हे सगळ्यात जास्त धोक्याचं आहे. कारण तुमचा देव, धर्म, देश जे सगळं काही आहे ते तुम्ही किती सामर्थ्यशाली आहात याच्यावरतीच अवलंबून आहे. आणि म्हणून जाता जाता आपल्या सगळ्यांना माझी एक विनंती असणार आहे की सावरकरांचा हा जो विचार आहे, हा मूलभूत विचार आहे, याचं पुन्हा एकदा अवलोकन करा. ज्या दृष्टिकोनातनं आता तुमच्यासमोर वेगळ्या पद्धतीने सावरकर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या दृष्टिकोनातनं त्या सावरकर चरित्राकडे पुन्हा एकदा बघा आणि तुमच्या घरातल्या भावी पिढीसमोर हे मांडा. छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाऊनं सांगितलेल्या रामकृष्णाच्या कथेमधनं तयार झालेले आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्या घरामध्ये जर शिवाजी महाराज तयार व्हायचे असतील तर आपल्याला त्याला शेक्सपियरचा हॅमलेट शिकवून चालणार नाही, त्याला रामाच्या, कृष्णाच्या आणि सावरकरांच्या गोष्टी शिकवाव्या लागतील, तर आपल्या घरामध्ये पुन्हा रामकृष्ण तयार होतील. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देशी शिक्षणाची पण आज गरज आहे, जी सावरकरांनी त्याला मांडली होती. भाषा शुद्धीची गरज आहे, भाषेच्या पुनर्स्थापनेची गरज आहे, मातृभाषेची गरज आहे. त्या सगळ्या गोष्टी केवळ दुकानांच्या पाट्या मराठी करून होणार नाही. मनामधलं जोपर्यंत मम्मी डॅडी विजत नाही तोपर्यंत दुकानाच्या पाट्या मराठी झाल्या म्हणून मराठीला चांगले दिवस येणार नाहीत, हे तितकंच खरं आहे. जसं आम्ही म्हणतो की वृद्धाश्रम स्थापन होणं ही भूषणावं नाही, हे चांगले नाहीये. आजी आजोबांना घरामध्ये स्थान असणं हे चांगलं आहे. वृद्धाश्रम स्थापन होणं हे चांगलं नाही. पुण्यामध्ये जर 10 वृद्धाश्रम असतील तर ती फार मोठी प्रगती नाहीये. पण एखादं गाव असं आहे की जिथे एकही वृद्धाश्रम नाही, सन्मानानं आजी आजोबा त्या घरामध्ये राहतायत, ते खरं घर आहे. आणि असं संस्कृतीयुक्त जर वातावरण भारतामध्ये आपल्याला तयार करायचं असेल तर सावरकरांच्या विचाराला पर्याय नाही. पण सावरकर अंधश्रद्ध पण नव्हते. सावरकरांचं हिंदुत्व
हे धर्मावर आधारित नाही, राष्ट्रावर आधारित आहे. आणि सावरकर हे अतिशय विज्ञाननिष्ठ होते. म्हणून आपलं घर तयार करत असताना ही विज्ञान निष्ठा पण घरामध्ये आली पाहिजे. आपलं हिंदुत्व जोपासत असताना, घरातलं हिंदुत्व जोपासत असताना सावरकरांची विज्ञान निष्ठा सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला शिकवली पाहिजे. सावरकरांची विज्ञान निष्ठा हा एक सगळा वेगळा विषय आहे. कधीतरी पुन्हा तो विषय तुमच्या समोर मांडेल. पण आज आपण काय आहोत आणि आपल्या धर्माचा एवढा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास का होत आला आणि त्याची कारणं काय आहेत, हे विज्ञाननिष्ठ हिंदुत्वामध्ये सावरकरांनी खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आणि खरं अर्थानं बलशाली हिंदुत्व व्हायचं असेल तर ते विज्ञाननिष्ठ का असलं पाहिजे हेही सावरकरांनी सांगितलेलं आहे. अनेक चुकीच्या समजुती सावरकरांनी खोडून काढलेल्या आहेत. कारण सावरकर हे पक्के सुधारणावादी होते आणि सावरकर हे पक्के प्रॅक्टिकल होते. केवळ सांगितलं नाही, ते कृतीमध्ये आणणारे होते, ते स्वतःच्या आचरणामध्ये आणणारे होते, ते स्वतः त्याप्रमाणे वागत होते, त्याप्रमाणे ते सगळं करत होते. आणि म्हणून सावरकरांचा विचार, ते कर्ते सुधारक होते, नुसते वाचाळ सुधारक नव्हते, कर्ते सुधारक होते. जे सांगितलं ते त्यांनी केलं. आणि म्हणून परत एकदा सावरकरांच्या चरित्राचा अतिशय वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करा. आपल्या घरातल्या असं पुढच्या पिढीसमोर ते सगळं मांडा, ठेवा. त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. निश्चितपणाने एक नवी गोष्ट त्यांच्या समोर जाईल. मला उपलब्ध वेळामध्ये जेवढा विषय आपल्यासमोर मांडणं शक्य होतं तेवढा मांडलेला आहे. खरं तर माझे सद्गुरू असं म्हणतात की अभ्यासे प्रगटावे अथवा झाकोनी असावे. अभ्यासे प्रगटावे अथवा झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ज्येष्ठ नागरिक संघानं मला माझे विचार मांडण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आपण सगळ्यांनी शांतपणानं माझे हे विचार ऐकलेत. पण या सगळ्यासाठी मी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी किंवा आपण सगळेजण यांच्यापैकी कुणाचेही आभार मानणार नाही. तुम्ही म्हणाल काय उद्धट माणूस आहे, एवढा आला, आम्ही सगळे इथे संध्याकाळचा वेळ खर्च करून आलो, आमच्या सिरियल बंद करून आलो, मालिका बंद करून आलो, आता गेल्यानंतर सुनेला मुलाला विचारायला पाहिजे ते तिचं काय झालं, ह्याचं काय झालं, तिचा घटस्फोट झाला का आणि ह्याचं काय झालं का. हे सगळं, ह्या सगळ्याचा एवढा प्रचंड त्याग करून आम्ही इथं आलो. हे सगळं अवजड बोजड तुमचे विचार ऐकले आणि आभार नाही मानणार, नाही मानणार. आभार कुणाचे मानायचे असतात? आभार परक्यांचे मानायचे असतात. मी इथं आलो ते पुण्यनगरीमधले इतके माझे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मला भेटणार आहेत म्हणून आलो. तुम्ही इथं आलात ते आपला एक छोटा भाऊ काहीतरी बोलणार आहे, त्याचं ऐकावं, त्याला आशीर्वाद द्यावेत म्हणून आलात. म्हणून मी फक्त इतकंच म्हणेन की आपण सगळेजण इथं आलात, मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, आपण सगळ्यांनी शांतपणानं माझे विचार ऐकलेत, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन. आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, आभाराचा भार कशाला, फुलांचे ते हार कशाला, घर बांधले हृदयामध्ये, आता त्याला दार कशाला, आता त्याला दार कशाला. धन्यवाद.